हॅलो फ्रेंड्स, टेस्टफुल टेल्स बाय कवितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण असा एक खमंग आणि कुरकुरीत पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे स्वीट कॉर्नची भजी। ताजे ताजे मक्याचे दाणे, बेसन आणि मसाले यांची अप्रतिम सांगड घालून तयार होणारी ही कॉर्नची भजी तुमच्या आमच्या चहाच्या वेळेला आणि नाश्त्याला एक नवीन रंग देणारी आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण इथे 2 वाटी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। पावसाळ्याच्या दिवसात स्वीट कॉर्नचा सीझन असतो, नक्की ही भजी ट्राय करा। 2 वाटी इथे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, त्याला आपण थोडंसं एक 2 ते 5 मिनिटांसाठी बॉईल करणार आहोत। नाही केलं तरी चालू शकतं, पण इथे मी थोडा कच्चेपणा जाण्यासाठी त्याला एक बॉईल करून घेतलेला आहे। कॉर्न बॉईल झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचे आहेत। बाकी साहित्य पाहून घेऊया। इथे 2 वाटी कॉर्न घेतलेले आहेत, 1 वाटी बेसन घेतलेला आहे, पाव चमचा सोडा घेतलेला आहे, 1 चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद घेतली आहे, 2 बारीक हिरव्या मिरच्या आपल्याला इथे छान बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि थोडी कोथिंबीर इथे आपण बारीकशी चिरून घेतलेली आहे। आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून भजीसाठीचं मिश्रण तयार करून घेऊया। सगळ्यात आधी मी इथे एका भांड्यामध्ये कॉर्न घालून घेतलेले आहेत। हे कॉर्न आपण बाकी जिन्नस घालण्यापूर्वी थोडेसे मॅश करून घ्यायचे एका मॅशरच्या साहाय्याने, म्हणजे यातील जे मॉइश्चर आहे हे सगळं निघून जाईल आणि पीठ आपल्याला मिश्रण मिक्स करताना वरून पाणी घालायची गरज नाहीये, याच्यामध्येच ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। अशा प्रकारे थोडंसं मॅश करून घेतलेत कॉर्न। आता थोडंसं बेसन घालताना अर्धाच बेसन सुरुवातीला घालायचं आहे, बाकी सगळे मसाले घालून घ्यायचे आणि गरजेप्रमाणे नंतर बेसन ऍड करायचे। इथे आपले सगळे जिन्नस घालून झालेले आहेत। पाणी न घालता एकदा याला छान हाताने एकजीव करून घ्यायचंय, व्यवस्थित मळून घेतल्यासारखं। कॉर्नच्या मॉइश्चर मध्येच हे पीठ पूर्णपणे भिजून तयार होणार आहे। अगदी गरज पडली तर आपण पाणी घेणार आहोत, पण शक्यतो नाही गरज पडलेली। इथे आपण उलट अजून बेसन ऍड केलेलं आहे। यामध्ये संपूर्ण 1 वाटी बेसन आपण इथे वापरलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपलं भजीसाठीचं जे मिश्रण आहे पिठाचं हे भिजवून तयार आहे। आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचंय। तेल इथे कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून आपल्याला अलगद भज्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। जास्त लहान नाही आणि जास्त मोठ्या नाही, अशा मध्यम आकाराच्या भज्या इथे मी तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत। इथे आपल्या सगळ्या भज्या टाकून झालेल्या आहेत। आता मध्यम आचेवर याला छान लालसर रंगावर दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या आहेत भज्या आपल्या। दोन्ही बाजूने भज्या तळून तयार आहेत। आता याला एका डिश मध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे सगळ्या भज्या आपल्या इथे करून तयार आहेत। आता आपण याला छान सर्व करून घेऊया। थोडा थोडा वरून मी इथे चाट मसाला भुरकवून घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाही केलं तरी चालेल। अशा प्रकारे आपली अप्रतिम चवीची कॉर्न भजी तयार आहे। पावसाळ्याचा सीझन आहे, स्वीट कॉर्नचा सीझन आहे। सीझन संपायच्या आधी ही भजी नक्की ट्राय करा। अतिशय 15 ते 20 मिनिटात होणारी, सोप्या पद्धतीची, झटपट बनणारी ही भजी आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातील। संध्याकाळच्या चहाच्या वेळेसाठी, नाश्त्याच्या वेळेसाठी, घरी पाहुणे आल्यानंतर कधीही तुम्ही ही भजी ट्राय करू शकता। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट्समध्ये तुमचे अनुभव शेअर करा आणि अशाच आणखी चमचमीत आणि नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।